तर चला आज मस्त बनवायचा आहे गुळाचा चहा आणि मस्त असा गरगरीत छान घट्ट. आणि त्यासाठी इथं मी टेरेसवर आली आहे गवती चहा घेण्यासाठी, म्हणजे लेमन ग्रास. आणि आता नर्सरीतून आणलं आहे त्यामुळे थोडंसं छोटं आहे, तरी एक पान घेतलं आहे. आणि त्यानंतर इथं 1 कपाने मोजून मी पाणी घेतलं आहे आणि 1 कप दूध घेणार आहे. तर त्यासाठी मी इथं आता पातेलं गरम होण्यासाठी ठेवलं, म्हणजे पाणी. आणि त्यानंतर त्यात थोडासा गूळ टाकला आहे आणि त्यानंतर लेमन ग्रास आणि चहा पावडर. तर मस्त छान अशी उकळी आल्यानंतर यात टाकायचं आहे दूध. दूध टाकल्यानंतर आहे ना, चहा जास्त वेळ उकळायचा नाही, कारण दूध फाटतं, कारण गुळाचं असल्यामुळे. तर त्यामुळे आता चहा उकळला, थोडासा अगदी गरम झाला आणि त्यानंतर मग मी इथं आता गाळणीने गाळून घेते. आणि मस्त असा घट्ट गरगरीत छान गुळाचा चहा तयार झालेला आहे. आणि त्यात जी लेमन ग्रासची टेस्ट असते ना, ती खूप सुंदर लागते गुळाच्या चहाबरोबर. तर चला मस्त आता चहा घेतो आणि मस्त त्याबरोबर आहे टोस्ट. तर चला या सगळ्यांनी चहा प्यायला मस्त गुळाचा.